श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला रामनवमी हा सण कसा साजरा करायचा आहे, या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. यावर्षी रामनवमी ही 17 एप्रिल 2024 रोजी आलेली आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या पूजा आराधनासाठी सगळ्यात शुभ दिवस हा रामनवमीचा मानला जातो. प्रत्येक वर्षी रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची संपूर्ण विधी विधानाने जर आपण पूजा केली तर प्रभू श्रीराम भक्तांच्या आयुष्यातले सगळे कष्ट संकट दूर करतात अशी मान्यता आहे. रामनवमीची तिथी तुम्हाला आता सांगणार आहे मी. बघा, रामनवमीची तिथी आहे चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षची नवमी तिथी प्रारंभ 16 एप्रिल दुपारी 1:23 सुरू होणार आहे आणि नवमी तिथी समाप्ती ही 17 एप्रिल दुपारी 3:15 आहे. शुभ मुहूर्त आहे प्रभू श्रीरामच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे 17 एप्रिल सकाळी 11:03 पासून सुरू आहे ते दुपारी 1:38 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. तसंच आपल्याला आता काय करायचं आहे तर बघा, रामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला रामनवमीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करून आपली सगळी नित्यकर्मे करून आपलं जे देवघर आहे, मंदिर आहे, त्या मंदिरात आपल्याला सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. दिवा शक्यतो आपल्याला तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्यानंतर बघा, आता जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथे गंगाजल टाकून ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. नंतर पुन्हा एकदा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. दिव्याची पण आपल्याला सगळ्यात अगोदर पूजा करायची आहे. हळद कुंकू फूल पुष्प अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि दिव्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर बघा, प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांचा फोटो तुमच्याजवळ असेल किंवा फक्त प्रभू रामांचा फोटो असेल किंवा विष्णू भगवानांचा फोटो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोला फक्त गंगाजलाने आपल्याला गंगाजल थोडंसं शिंपडून टाकून आपल्याला तो फोटो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे. किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल, आता मूर्ती म्हणजे प्रभू श्रीराम आहेत ते विष्णू भगवानांचेच अवतार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही विष्णू भगवानांचा कोणत्याही रूपाची या दिवशी पूजा केली तरीही काहीही हरकत नाही. म्हणजे जर तुमच्याकडे प्रभू रामांची मूर्ती असेल किंवा विष्णू भगवानांची मूर्ती असेल किंवा आपल्या मंदिरात बाळकृष्ण तर सगळ्यांच्याच घरी आहे, तर बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ह्या दिवशी तुम्ही तुमच्याजवळ कोणतीही जी मूर्ती असेल त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक बघा, 1 किंवा 11 वेळा तुम्हाला खालील मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अथर्व शीर्ष 1 किंवा 11 वेळेस, श्री पुरुष सूक्त, श्री सूक्त, पवनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, रामरक्षा तुम्हाला फक्त 1 ते 10 ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे. या मंत्राने तुम्हाला
मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मूर्तीला तुम्ही जिथे पूजा मांडली आहे तिकडे तुम्हाला स्थापन करायचं आहे। नंतर तुम्हाला चंदन लावायचं आहे, हळद कुंकू पुष्प तुम्हाला लावायचं आहे, धूप दीप दाखवायचे आहेत। सीता मातेसाठी तुम्हाला शवासनचं जे सामान असतं ते तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं आहे, तर तुळशीपत्र तुम्हाला या दिवशी जरूर अर्पण करायची आहेत। 1000 जर तुळशीपत्र तुम्ही अर्पण केले या दिवशी तरीही खूप अतिशय ते उत्तम आहे। त्याशिवाय फळ, पिवळ्या कलरचं फळ असेल, मिठाई असेल, तुम्हाला या दिवशी भगवान श्रीरामांना जरूर दाखवायचं आहे। त्याशिवाय पंचामृत तुम्हाला या दिवशी करायचं आहे आणि पंचामृतवरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे। तुम्ही जे काही नैवेद्य भगवान श्रीरामांना अर्पण कराल त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे आहेत, कारण तुळशीपत्रांशिवाय प्रभू श्रीराम हे नैवेद्य स्वीकार करत नाहीत। त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत, तर बघा या दिवशी तुम्हाला काय सेवा करायच्या, तर रामरक्षा तुम्हाला म्हणायची आहे 11 किंवा 1 वेळा। आणि जेव्हा तुम्ही 11 वेळा रामरक्षा म्हणणार आहात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिले 10 वेळा तुम्हाला 1 ते 10 ओवीपर्यंतच तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे आणि 11व्या वेळी तुम्हाला संपूर्ण रामरक्षा म्हणायची आहे। फलश्रुती म्हणजे फलश्रुती पण तुम्हाला म्हणायची आहे। पण जेव्हा तुम्ही 1 ते 10 वेळा रामरक्षा म्हणणार आहात त्यावेळी तुम्हाला फक्त 1 ते 10 ओवीपर्यंतच म्हणायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला रामरक्षा ही 11 वेळा तुम्हाला म्हणायची आहे। त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्त्रनाम, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे तुम्हाला या दिवशी म्हणायची आहेत। रामचरित्र मानसचं तुम्ही श्रवण पठण केलं या दिवशी तर ह्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी ह्याचं रामचरित मानसचं जर तुम्ही पठण केलं तर असं ह्या प्रकारे अशा छोट्या छोट्या सेवा आहेत। बघा तुम्हाला पूर्ण पठण करायला नाही जमला तरी तुम्ही यूट्यूबवरती लावून तुम्ही श्रवण तर ह्या दिवशी तुम्ही नक्कीच करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करायचा आहे। अशा प्रकारे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री रामनवमीचा हा जो सण आहे तो तुम्ही साजरा करू शकता। प्रभू श्रीरामांच्या कृपेने बघा तुमच्या आयुष्यामधले सगळे संकट, सगळे दुःख, घरातल्या सगळ्या बाधा ह्या नाहीशा होणार आहेत। अशा प्रकारे तुम्ही ही रामनवमीचा सण तुम्ही साजरा करू शकता। भगवान श्रीराम आणि महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।